नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मंडळी चर्चा करणार आहोत. सध्या मद्यपानाचं प्रमाण तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अगदी चिंताजनकरित्या वाढताना दिसतंय. मद्यपानाचा थेट आणि सर्वात घातक परिणाम आपल्या शरीरातील पॉवर हाऊस म्हणजेच यकृतावर होतोय, म्हणजेच लिव्हरवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यकृत निकामी होणं किंवा लिव्हर सिरोसिस सारखे आजार केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतात. पण यकृताचे हे आजार नक्की का होतात, त्याची सुरुवातीची लक्षणे काही दिसतात का, आणि वेळीच सावध झाल्यास यकृत म्हणजे लिव्हर पुन्हा पूर्ववत होऊ शकतो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मद्यपानामुळे होणारे लिव्हरचे आजार या विषयावर सविस्तरपणे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर रावसाहेब तारू राठोड. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. बघा, डॉक्टर रावसाहेब तारू राठोड हे पोटाचे यकृताचे विकार आणि एंडोस्कोपी उपचार क्षेत्रामध्ये विशेष कार्य करतात. ते MBBS, MD मेडिसिन आणि DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असून ते मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये तज्ज्ञ आहेत. सध्या नवी मुंबईतल्या मेडिकवर हॉस्पिटल इथं कन्सल्टंट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिक म्हणून ते कार्यरत आहेत. एक अत्यंत अनुभवी आणि विश्वासार्ह तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर रावसाहेब डॉक्टर राठोड यांच्याकडे पाहिलं जातं. तर आपण विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही नक्की पहा. सर, सुरुवातीलाच प्रश्न आपल्या विषयाशी निगडीतच आहे की मद्यपानामुळे याचा थेट परिणाम यकृतावर म्हणजे लिव्हरवर पडतो का? बघायला गेलं तर एक मद्यपानमुळे जे होणारे आजार आहेत लिव्हरचे, तर भारतामध्ये अराउंड एक 40 ते 45% लोकांमध्ये जे लिव्हर सिरोसिस होतो आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मद्यपान हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे 40 ते 45% लोकांमध्ये. आणि बाकीचे जे कारण जसं हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस B किंवा डायबिटीज, ओबेसिटीमुळे होणारे जे लिव्हर सिरोसिस आहे त्यांचं प्रमाण घटत आहे आणि ह्याचं प्रमाण थोडंसं वाढत आहे सध्याच्या जनरेशनमध्ये. तर नॉर्मली असं होतं की जेव्हा आपण जेव्हा अल्कोहोल आपल्या शरीरामध्ये जातं त्याचं विघटन करण्याचं काम हे यकृत करतं. जेव्हा यकृतामध्ये जे विघटन होतं तेव्हा काही टॉक्सिक पदार्थ अल्कोहोलपासून रिलीज होतात आणि ते लिव्हरचे जे सेल्स आहेत त्याला आपण हेपॅटोसाइट म्हणतो, त्याच्यावर चरबी चढवणे किंवा त्यांना डॅमेज करणं चालू करून जातात. हळूहळू त्याच्यामध्ये स्वेलिंग वाढते आणि कालांतराने त्या स्वेलिंगमुळं त्या लिव्हर सेल्स पूर्णपणे नष्ट होतात आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये स्कारिंग, ज्याला आपण फायब्रोसिस म्हणतो, ही फायब्रोसिस होते. कालांतराने जर अल्कोहोल कन्झम्पशन कंटिन्यूस ठेवलं आपण तर पुढे चालून हे स्कारिंगचं स्वरूप एक लिव्हर सिरोसिसमध्ये होतो. लिव्हर सिरोसिस ही एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, त्याच्यातून आपण परत नाही पूर्णपणे लिव्हर आणू शकत. म्हणून एक आपण ह्या स्टेजमध्ये कुठेतरी इनिशियली हा एक स्पेक्ट्रम मोठा आहे. जसं की इनिशियली फॅटी लिव्हर म्हणतो आपण, त्यानंतर हेपॅटायटिस म्हणतो, नंतर फायब्रोसिस, नंतर लिव्हर सिरोसिस. पहिल्या 3 स्टेजमध्ये आपण हा लिव्हर वाचवू शकतो. त्याच्यामध्ये आपण काही जे आपले जे औषध आहेत किंवा काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत असं करून आपण पहिल्या 3 स्टेजमध्ये आपण लिव्हर वाचवू शकतो. पण एकदा लिव्हर सिरोसिस झाला तर आपण पुन्हा त्यात मार्ग अशक्य आहे. कारण लिव्हर हा एक प्रोग्रेसिव्ह आजार आहे, हळूहळू वाढत जातो. हळूहळू त्याच्यामधल्या ज्या सेल्स असतात हेपॅटोसाइट त्या हळूहळू कमी होत जातात. तुम्ही एक उल्लेख केलात की लिव्हरवर चरबी वाढत जाते, त्यालाच फॅटी लिव्हर म्हणतात का? बरं, फॅटी लिव्हर बऱ्याचदा आपण ही स्टेज पाहिलेली आहे अनेकांची, आणि तो ती समजा स्टेज आली तर लिव्हर आपण पुन्हा पूर्ववत करू शकतो, त्यातला मार्ग मोकळा होतो. तर सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगा, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कितपत धोकादायक आहे? जनरली एक सोप्या भाषेत सांगायला म्हणलं की फॅटी लिव्हर म्हणजे काय? फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर किंवा लिव्हरच्या ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण वाढलं. नॉर्मली 5% कमी प्रमाणात चरबी असते लिव्हरमध्ये, पण ही चरबी जेव्हा 5 ते 10% जाते त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. ह्या कंडिशनमध्ये कसं आहे की इनिशियली म्हणजे फक्त फॅट डिपॉझिशन असतं आणि मग हळूहळू ह्या फॅट डिपॉझिशनमध्ये लिव्हर सेल्स रिप्लेस होतात, लिव्हर सेल्स मरतात. जनरली फॅटी लिव्हरमध्ये काही लक्षणे नसतात. इनिशियल स्टेजमध्ये आपण काही दुसऱ्या आजारासाठी जेव्हा आपण काही टेस्ट करतो, चाचण्या करतो, त्यावेळेस आपल्याला हा फॅटी लिव्हर आढळतो. याला एक किंवा ब्लड टेस्टमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला आढळला जातो. त्यावेळेस आपण ह्याच्यावर जर उपचार किंवा निदान आणि उपचार केले तर फॅटी लिव्हर हा कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. आणि वेळेवर निदान न केलं तर पुढे जाऊन हा लिव्हर फायब्रोसिस किंवा लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना कळायलाच पाहिजे की सर, किती काळ आणि किती प्रमाणात मद्यपान केलं की यकृताचे आजार होऊ शकतात? मुळात मद्यपान करणं हेच चुकीचं आहे, पण तरी देखील एखाद्याला सवय असेल, सवय मोडायची आहे, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय? जनरली आपण म्हणतो की एक सिरोटिक रेंज म्हणजे
लिव्हर सिरोसिस होण्यासाठी माणसाने किती प्रमाणात अल्कोहोल घेतलेला हवं. तर साधारणतः जे आमच्याकडे जे लिव्हर सिरोसिसचे पेशंट येतात त्यांच्यामध्ये आपण दिवसाला 80 ग्रॅम म्हणजे 250 ते 350 ml पर्यंत विस्कीचं प्रमाण 10 वर्षापेक्षा जास्त जे लोक घेतात त्यांच्यामध्ये लिव्हर सिरोसिस जास्त प्रमाणात आढळून येतो. बरं. जनरली ह्याचं जे प्रमाण असतंय एक आपण म्हणतो एक नॉर्मली एक 250 ml पर वीक ह्याचं प्रमाण ज्या लोकांमध्ये जास्त असतं त्या लोकांमध्ये फॅटी लिव्हर किंवा हेपॅटायटिस किंवा फायब्रोसिस याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं. अकॉर्डिंग टू आपले WHO जी आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानुसार अल्कोहोलला एक टॉक्सिन म्हणून कन्सिडर केलेलं आहे ज्याच्यामुळं लिव्हरवर असर होतो किंवा त्याच्यामुळे बऱ्याच टाईपचे कॅन्सर पण होतात. म्हणून अल्कोहोलचं कुठे सेफ्टी लिमिट नाही की तुम्ही एवढं अल्कोहोल घेतलं तर तो प्रोटेक्टिव्ह आहे किंवा एवढं अल्कोहोल घेतलं तर तो तुम्हाला काही होणार नाही. शक्यतो अल्कोहोल मुळात टाळलंच पाहिजे. खरंय. हो, त्याच्याने पूर्ण जीवनच उद्ध्वस्त होऊन जाते. लिव्हर समजा निकामी झालं तुमचा तर मग काय राहिला? तर लिव्हर एकदा निकामी झाला तर त्याच्यावर खूप जास्त काही पर्याय नाही आहे. एक लिव्हर ट्रान्सप्लांट हा जे पर्याय आहे जो लॉंग टर्मसाठी काही काळासाठी आपण लिव्हर जो जेव्हा लिव्हर खराब होतो काही काळासाठी आपण तो एक सिम्टमॅटिक रिलीफ देऊ शकतो पण अल्टिमेटली लिव्हर ट्रान्सप्लांटच गरजेचं असतं. बरं सर, आणखीन एक मुद्दा आहे मला हेपाटायटिस विषयी तुम्हाला विचारायचं की अल्कोहोलिक हेपाटायटिसची सुरुवातीला काही लक्षणे दिसतात का? अल्कोहोलिक हेपाटायटिस जनरली म्हणजे एक सिंपल भाषेमध्ये लिव्हरमध्ये स्वेलिंग येणं, सूज येणं. तर ही सूज कधी होते? ज्यावेळेस आपण एक बिंज ड्रिंकिंग करतो. बिंज ड्रिंकिंग म्हणजे खूप प्रमाणात एकदा अल्कोहोल घेतलं एखाद्या पार्टी वगैरेमध्ये किंवा काही पेशंट असतात जे क्रोनिक अल्कोहोलिक असतात ते डेलीमध्ये 1 महिना 2 महिने कंटिन्युअस ड्रिंकिंग घेतात. ह्या पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणात लिव्हरमध्ये डॅमेज होतो, लिव्हरच्या सेल्समध्ये डॅमेज होतो आणि अशा पेशंटमध्ये मग लिव्हरमध्ये स्वेलिंग होते. अशा पेशंटमध्ये इनिशियली थकवा येणं, भूक कमी लागणं, नंतर उलटीसारखं होणं, मळमळ होणं, कावीळ होणं अशा गोष्टी आपल्याला आढळतात. काही पेशंटमध्ये जेव्हा लिव्हर डॅमेज खूप जास्त प्रमाणात असतो अशा पेशंटमध्ये मग पुढे जाऊन रक्त पातळ होणं किंवा आपल्या शरीरामध्ये अमोनियाचं प्रमाण वाढणं त्याला आपण ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतो आणि त्यावेळेस मात्र याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि अल्टिमेटली अशा पेशंटला पण ॲक्यूट स्टेटमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज लागते. बरं, आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे येऊयात ते म्हणजे यकृत म्हणजेच लिव्हर सिरोसिस विषयी. तर मला सांगा लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय आहे आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? लिव्हर सिरोसिस बघायला गेलं तर एक म्हणजे कालांतराने एक वारंवार अल्कोहोलच्या सेवनामुळे लिव्हरला डॅमेज चालू होतो आणि हळूहळू हा डॅमेज फायब्रोसिस आणि पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस होतो म्हणजे लिव्हर ठिसूळ आणि कडक बनून जातो. नॉर्मली लिव्हर हा एक फर्म ऑर्गन आहे, तो परत परत डॅमेज होऊन तो लिव्हर ठिसूळ बनून जातो आणि ह्याच्यामुळे एक बघायला गेलं तर आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो. नॉर्मली एक नॉर्मल माणसाचा लिव्हर आणि सिरोटिक लिव्हर. नॉर्मल माणसाचं लिव्हर म्हणजे एक आपली एक 4 चाकी गाडीचं एक पेट्रोल टँक आहे दॅट इज 50 लिटरचा आणि बाकी जे सिरोटिक माणसाचं लिव्हर म्हणजे तो रिझर्व लागलेला लिव्हर. तर जनरली एक एवढा 40 ते 5 लिटरपर्यंत यूज तर आपल्याला इनिशियली खूप कमी लोकांमध्ये लक्षणे दिसून येतात किंवा जेव्हा लिव्हर रिझर्व्हर लागतो तेव्हा अशी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. जसं की पोटामध्ये पाणी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, मेंदूला सूज येणं, किडनीवर असर होणं, कावीळ होणं अशा सगळ्या गोष्टी लिव्हर सिरोसिसमध्ये दिसायला सुरुवात होतात. लिव्हर हा सिरोसिस हा रिव्हर्सिबल नाही. एकदा त्या स्टेजला आपण पोहोचला तर रिव्हर्सिबिलिटी नाही. काही स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये फायब्रोसिस वगैरे असतात तेव्हा लिव्हर रिव्हर्सिबल होतो पण सिरोसिस हा रिव्हर्सिबल नाही. आता एक कॉमन सिनेरियो सांगतो आपल्या इथे. नॉर्मली एक आपल्या म्हणजे आमच्या ओपीडीमध्ये एक 40-45 एक यंग मेल येतात. फर्स्ट टाइम पायाला सूज, पोटाला सूज, कावीळ हा कॉमन सिनेरियो आहे आणि पेशंट आल्यानंतर आपण काही तपास केल्यानंतर ठरवतो की आता पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे पण आणि नंतर नातेवाईकांचा क्वेश्चन असतो की लिव्हर बरा होऊ शकतो का? ह्या स्टेजवरून लिव्हर बरा नाही होऊ शकत. अल्टिमेटली हळूहळू प्रोग्रेस होऊन त्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज लागते. आपण काही काळासाठी तो एक थांबवू शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे सध्याच्या घडीला आपले लाखो प्रेक्षक त्यांना प्रश्न पडलेला असेल नक्की की आता आम्ही मद्यपान करतोय पण ही मुलाखत बघितल्यानंतर आम्हाला मद्यपान बंद करायचं आहे तर मद्यपान अचानक बंद केलं आता तर यकृताला त्याचा काही फायदा होऊ शकतो का? येस, शुअरली. तुम्ही जर मद्यपान बंद केलं तर यकृताला नक्कीच फायदा होतो. जेव्हा फॅटी लिव्हर असतो किंवा हेपॅटायटिस किंवा फायब्रोसिस असतो त्यावेळेस नक्कीच फायदा होतो. इवन सिरोसिस जरी झाला असेल तरी मद्यपान बंद केल्याने फायदा होतो. ज्या काही सेल्स राहिलेल्या आहेत जिवंत त्याला आपण त्यांचं डॅमेज आपण थांबवू शकतो. पण अचानक मद्यपान बंद करणं, जे लोक डेली अल्कोहोल घेतात त्यांच्यामध्ये अचानक मद्यपान बंद करणं थोडंसं रिस्की ठरू शकतं. ह्याला आपण एक विड्रॉल सिम्पटम म्हणतो. अशा पेशंटमध्ये झोप न येणं,
चिडचिड होणं किंवा कधी कधी काही लोकांना आकडी पण येऊ शकते. तर अशा लोकांमध्ये अचानक बंद करणं थोडंसं धोकादायक असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एक मद्यपान बंद केलं पाहिजे. आता मद्यपानामुळे होणारे जे आजार आहेत जसं की फॅटी लिव्हर एक आहे, अल्कोहोलिक हेपाटायटिस म्हणजे सूज येणं एक आहे आणि सिरोसिस एक आहे, बरोबर. याच्यापेक्षा आणखीन देखील काही आजार असतील. तर मला सांगा की आता मद्यपानामुळे आपल्याला यकृताचा लिव्हरचा एखादा आजार झालाय, हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात का? जे आपण जे सगळ्यात महत्त्वाची जी चाचणी म्हणतो ब्लड टेस्ट, एक लिव्हर फंक्शन टेस्ट, त्याला आपण LFT म्हणतो. ह्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर असतात. जसं की एक बिलिरुबिन नावाचा घटक असतो. तो बिलिरुबिन लिव्हरचं काम काय की लिव्हर आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे फंक्शनिंग असतात लिव्हरमध्ये, की आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स ते एक्सक्रीट करणं, बिलिरुबिन नावाचा जो घटक असतो त्याचं एक्सक्रेशन करणं, त्याच्यामध्ये बिलिरुबिनमध्ये वाढ होते. जे लिव्हरचे एन्झाईम्स असतात त्याला ASTLT म्हणतो, जेव्हा लिव्हर सेल डॅमेज होतात तेव्हा ते रक्तामध्ये रिलीज होतात, ह्यांची वाढ होणं. दुसरं एक अल्ब्युमिन म्हणजे प्रोटीन, लिव्हर आपला हा प्रोटीन बनत असतो, एक त्याबरोबर प्रोटीनची कमतरता होते याच्यामध्ये. आणि काही भागामध्ये एक दुसरी टेस्ट असते, एक PTNR म्हणतो, त्याच्यामध्ये एक रक्त पातळ करण्याची एक क्षमता असते आपल्या लिव्हरची. लिव्हर आपलं रक्त एकदम एक स्थितीमध्ये ठेवत असतो. लिव्हर जेव्हा डॅमेज होतो रक्त जास्त प्रमाणात पातळ होतो आणि पुढे जाऊन जीवाला धोका निर्माण होतो. दुसरी चाचणी म्हणजे आपण सोनोग्राफी, एक सिंपल सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये आपला लिव्हर ठिसूळ किती प्रमाणात झालेला आहे, पोटामध्ये किती प्रमाणात पाणी झालेलं आहे, ह्या गोष्टीची आपण चाचणी करतो. बरं, ह्या सगळ्या चाचण्या केल्या तर आपल्याला लिव्हरचा कोणता आजार झालाय हे पूर्णतः कळतं. सर, या विषयी मला तुम्हाला आणखीन खूप प्रश्न विचारायचे, पण छोटासा ब्रेक घेऊन लगेचच येऊया. प्रेक्षकांनो, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर रावसाहेब राठोड यांच्याकडून मद्यपानामुळे जे लिव्हरवर परिणाम होत आहेत त्याविषयीची माहिती जाणून घेतोय. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, आता आपण विषयाकडे पुन्हा एकदा वळूयात. मला सांगा, पिवळसर डोळे किंवा त्वचेवर कावीळ जी येते म्हणजे अंग पूर्ण पिवळं पडून जातं, हे यकृताच्या आजाराची लक्षणं आहेत का? हो, कावीळ हा एक यकृताचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की कावीळ हा एक लक्षण आहे, कावीळ हा एक आजार नाही. जसं की आपण एक आपल्याला ताप येतो डेंग्यू, मलेरिया किंवा कोणत्या आजारामध्ये, तर ताप हा एक सिम्पटम आहे, लक्षण आहे. तसं कावीळ हा लिव्हरचा लक्षण आहे. बरेच पेशंट आमच्याकडे येतात की सांगतात की सर कावीळमुळं लिव्हर खराब झालंय, पण ते उलटं असतं की लिव्हरमुळं कावीळ झालेला असतो. तर कावीळ हा यकृताच्या आजारामध्ये का होतो? कारण आपल्या शरीरामध्ये एक बिलिरुबिन नावाचा एक पदार्थ बनत असतो, त्याचं एक्सक्रिएशन म्हणजे त्याचं डिस्पोजिशन करायचं काम हे लिव्हरचं असतं. नॉर्मली ज्याचं डिस्पोजिशन आहे आपल्या लिव्हर युरिन किंवा लघवी किंवा संडासद्वारे करत असतं. जेव्हा लिव्हर सिरोसिसमध्ये किंवा हेपॅटायटिसमध्ये लिव्हर आजारी होतो, लिव्हरची जी क्षमता असते त्याचं एक्सक्रिएशन करण्याची ती कमी झालेली असते. अशा वेळेस काय होतं की बिलिरुबिन नावाचं घटकाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किंवा ब्लडमध्ये खूप प्रमाणात वाढतं आणि ते आपले स्किन किंवा डोळे म्हणजे आपण त्याला कॉर्निया म्हणतो त्याच्या आजूबाजूला साचतं आणि आपल्याला ते एक निदर्शनात येतं की आपल्याला कावीळ झालेला आहे. बरं, मग ज्या रुग्णांना कावीळ झाली आहे त्यांनी लिव्हरची टेस्ट करणं गरजेचंच आहे का? हो, कावीळ हा एक फक्त आणि फक्त लिव्हरचा लक्षण आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या कावीळ हा कशामुळे झाला हे टेस्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण कावीळचे भरपूर कारणं आहेत. फक्त अल्कोहोल हा त्यातला एक कारण आहे, पण बाकीचे भरपूर कारण आहेत कावीळ होण्यासाठी. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्या आपण पाहतोय आपला आहार विहार खूप बदललेला आहे, त्यामुळे अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये ज्यांना हा आजार झालेला आहे त्या रुग्णांनी किंवा इतर सर्वांनी आपल्या आहाराची नेमकी भूमिका कशी ठेवली पाहिजे? आता बघायला गेलं तर लिव्हर आपला एक पॉवर हाऊस आहे. हो, लिव्हरमध्ये सगळे जसं आपलं प्रोटीन बनतं, कार्बोहायड्रेट्स बनतात म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस होतं, फॅटचं डिस्पोजिशन होतं, बाकी आपले इम्युनोग्लोबिन्स तयार होतात, बऱ्याच गोष्टी लिव्हर एक पॉवर हाऊस आहे. तर याच्यामध्ये कसं की अल्कोहोलिक सिरोसिसमध्ये प्रोटीनची कमतरता जाणवते पेशंटमध्ये. ह्या पेशंटमध्ये प्रोटीन सिंथेसिस लिव्हरमध्ये कमी असल्यामुळं प्रोटीनची डेफिशियन्सी होते, अल्ब्युमिन किंवा प्रोटीन कमी होतो. तर अशा पेशंटला आम्ही एक ॲडवाईस करतो की तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं अंडी, फिश, चिकन, मटन किंवा आपले जे आहेत स्प्राउट वगैरे आहेत, कडधान्य आहेत, चीज आहे, सोयाबीन आहे, अशा पदार्थाचं आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलेलं हवं. दुसरं म्हणजे ज्या लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस होतं म्हणजे ज्या लोकांमध्ये पोटामध्ये पाणी होतं किंवा पायाला सूज येते, अशा पेशंटला आम्ही एक मिठाचं प्रमाण कमी घेण्यासाठी सांगतो. कारण मिठाचं प्रमाण अशा पेशंटमध्ये 5 ग्रॅमपेक्षा कमी पाहिजे दिवसभरासाठी. जर मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात ठेवलं तर
सूज अजून वाढण्याची शक्यता असते आणि अशा पेशंटला औषधं देऊन पण सूज कमी होण्याचे न कमी होण्याचे चान्सेस असतात. मग मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. बरं. पालेभाज्या किंवा फळाचं आहार तर आपल्या आहारामध्ये आपलं समाविष्ट केलंच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त प्रोसेस्ड फूड किंवा जे तेलकट अन्न आहे ते टाळले पाहिजे. बरोबर. आता असं तुम्ही एक उल्लेख केला की अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये अनेकदा पोटाला सूज येते, पायाला सूज येते, तर ह्याचं नेमकं कारण काय आहे? पोटाला आणि पायाला सूज येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन कारण आहेत लिव्हर सिरोसिसमध्ये. एक तर आपल्या शरीरामधलं एक अल्बुमिन जे प्रोटीन आहे, प्रोटीनची कमतरता होणे, आणि दुसरं म्हणजे एक पोर्टल हायपरटेन्शन. पोर्टल हायपरटेन्शन म्हणजे असं असतं की जे आपलं बिंबीच्या खालचा जो पार्ट असतो आपल्या शरीराचा, तिकडचा जो रक्त असतो तो हृदयाकडे जाणारा, तो लिव्हरमधून जातो. आणि जेव्हा लिव्हर सिरोसिस होतो, लिव्हर हा ठिसूळ होऊन जातो. जसं की तुम्ही समजा की एका हायवेवर कंजेशन किंवा ट्रॅफिक झालेलं आहे, तर आपलं शरीर काय करतं की एक बॉडीचं नॅचरल मेकॅनिझम आहे, हे जे कंजेशन आहे ते कंजेशन काही प्रमाणात डिकंजेस्ट करायचं आपलं शरीर प्रयत्न करतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या वेसल्स तयार होतात, त्याला आपण कोलॅटरल्स म्हणतो. पण एक आपल्या शरीराचं पण एक लिमिटेशन असतं. जर हे कंजेशन जे लिव्हर जेवढा जास्त ठिसूळ होत जाईल हे कंजेशन वाढत जाईल. जेव्हा हे कंजेशन खूप प्रमाणात वाढतं आणि अल्ब्युमिन किंवा प्रोटीनची कमतरता होते, त्यावेळेस मात्र पेशंटला पोटामध्ये पाणी होणं किंवा पायाला सूज होणं अशा गोष्टी होतात. बरं. इनिशियली हे जे सिम्पटम असतात, पोटामध्ये पाणी होणं किंवा पायाला सूज होणं, हे आपण डाएट रेस्ट्रिक्शन, जसं मी सांगितलं की आपण एक मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. दुसरं काही औषधं असतात, त्या औषधाने आपण कंट्रोल करू शकतो. पण जसा जसा हा आजार पुढे जाईल, लिव्हर सिरोसिस पुढे जाईल, हे सिम्पटम्स औषधाने किंवा डाएटने कंट्रोल करणं शक्य होत नाही. अशा गोष्टीला पुढे चालून आपण काही प्रोसिजर असतात, टिप्स किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्या गोष्टीची पण गरज लागते. बरं. सर, आता जे खूप बऱ्याच वेळेपासून मद्यपान करतात, म्हणजे दीर्घकाळ मद्यपान जे करतात, त्यांना अशांना लिव्हर ट्रान्सप्लांटची नेमकी गरज कधी लागते? लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज, आपण आता लिव्हरला एक सिरोसिसला पण आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. जो पहिल्याचं कॉम्पन्सेटेड सिरोसिस म्हणतो, त्याच्यामध्ये कसं की आपण तपासावर जे आपण तपास करतो किंवा जे टेस्ट करतो तेव्हा आपल्याला कळतं की या पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे. दुसरं म्हणजे डिकॉम्पन्सेटेड लिव्हर सिरोसिस. अशा पेशंटमध्ये पोटामध्ये पाणी होणं, पायाला सूज होणं, कावीळ होणं, नेहमी रक्ताच्या उलट्या होणं, डोक्यामध्ये एक अमोनियाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे मेंदूला सूज होणं, अशा गोष्टी वारंवार होतात. आणि तिसरं म्हणजे एक एंड स्टेज लिव्हर डिसीज. अशा पेशंटमध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या घटनाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं. अशा डिकम्पन्सेटेड लिव्हर सिरोसिस आणि एंड स्टेज लिव्हर डिसीज ह्या पेशंटमध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या लोकांमध्ये आपण कन्सिडर करतो. कारण बिना लिव्हर ट्रान्सप्लांटचं त्यांचं जे आयुष्य असतं ते खूप लिमिटेड असतं. म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक सर्वायवल ऑप्शन म्हणून एक आपल्याकडे आहे. बरं. सर, मद्यपानामुळे होणारे जे यकृताचे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपल्या प्रेक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काय सांगाल? मद्यपानामध्ये होणाऱ्या आहारामुळे एक तर मद्यपान कम्प्लिटली बंद केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये कुठे सेफ्टी लेवल नाही आहे. दुसरं म्हणजे आपला आहार संतुलित ठेवला पाहिजे, नियमित व्यायाम केलं पाहिजे. जर आपले ओबेसिटी म्हणजे आपली एक वजन वगैरे जास्त असेल तर वजन कमी केलं पाहिजे. किंवा काही ठिकाणी असं होतं की इनिशियली आपण थोडंफार फीवर आला किंवा काही जॉन्डिस आला की आपण लोकल उपाय करतो, एक ओव्हर द काउंटर जाऊन आपण टॅबलेट्स वगैरे घेतो. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. प्रॉपरली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं वगैरे घेतलं पाहिजे. बरं. सर, आजवर तुम्ही हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत, बऱ्याच रुग्णांना अगदी मरणाच्या दारातनं तुम्ही परत आणलेला आहे. तर सध्याच्या घडीला कोणत्या वयोगटातली अशी माणसं आहेत, कोणत्या वयोगटातली रुग्ण तुमच्या निदर्शनास येतात की त्यांना लिव्हरचे जास्त आजार झालेले आहेत? सध्याच्या घडीला आम्ही आपण म्हणतो ना 40 ते 45 हा जो वयोगट आहे, ह्या म्हणजे 4th आणि 5th डिकेड, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिरोसिसचे पेशंट सापडतात, अल्कोहोलिक सिरोसिस. नॉर्मली कसं असतं की एक 17-18 वर्षानंतर पेशंट अल्कोहोल घ्यायला सुरुवात करतात. इनिशियली पिरियडमध्ये एक ऑकेजनली ड्रिंकिंग असते, कधीतरी ड्रिंकिंग करणं. कालांतराने एक 25-30 नंतर एक अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि हळूहळू 30-40मध्ये येता लिव्हरच्या सेल्स कम्प्लिटली डॅमेज होतात किंवा खराब होतात आणि त्यावेळेस लिव्हर सिरोसिस होतो. अशा पेशंटमध्ये इनिशियली थोडासा थकवा वाटणं, म्हणजे एक मसल मास जो असतो मसल मास कमी होणं आणि हळूहळू मग थोडंसं जॉन्डिस होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, मग हळूहळू पायाला सूज येणे, पोटाला सूज येणे, अशा गोष्टी हळूहळू आढळतात. बरं. तर नॉर्मली एक 40 ते 45 हा वयोगट
सध्या कॉमन आहे लिव्हर सिरोसिससाठी. सुरुवातीचा जो गट आहे वयोगट, त्या वयोगटामध्ये कधी अशी स्टेज आली आहे का एकदम शेवटच्या स्टेज म्हणजे यकृत पूर्ण निकामी झालेला आहे, मग ट्रान्सप्लांट करण्याची कधी गरज लागते का अशा वेळेस? हो, बरेच पेशंट एक ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणून पण येतात त्याच्यामध्ये अल्कोहोल गेल्यानंतर, की त्याच्यामध्ये कसं असे कॉम्प्लिकेशन वारंवार होतात, रक्ताच्या उलट्या होणं, अमोनियाचं प्रमाण वाढणं. अशा पेशंटला एक अर्जंट किंवा एक इमर्जन्सी लिव्हर ट्रान्सप्लांटची पण गरज लागते. तर हा सिनारिओ पण कॉमन आहे. अशा पेशंटमध्ये लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज असते. बरं, मग एका रुग्णाने समजा आता यकृताचं लिव्हरचं ट्रान्सप्लांट केलं की ट्रान्सप्लांटच्या नंतर त्यांना काय काळजी घ्यावी लागते? ट्रान्सप्लांटच्या नंतर कसं की आपण लिव्हर ट्रान्सप्लांटवर काही औषधं चालू करतो जे की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी ठेवते, कारण आपण ऑर्गन एक बाहेरचा ऑर्गन लावतो की तो ऑर्गन रिजेक्ट होऊ नये म्हणून. तर अशा पेशंटना की शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळलं पाहिजे. एक आपलं जे पाणी किंवा आपलं अन्न आहे ते एकदम व्यवस्थित नीट घेतलं पाहिजे, बाहेरचं अन्न वगैरे टाळलं पाहिजे अशा, आणि रेग्युलर डॉक्टरांसोबत फॉलोअप ठेवला पाहिजे. बरं सर, तुम्ही मद्यपानामुळे जो यकृतावर परिणाम होतो त्याविषयी आणखीन सविस्तरपणे सांगा. आता बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये कसं असतं की एक आपल्याकडे एक डायलेमा असतो की बऱ्याच लोकांचं असतं की नाही मला काही होणार नाही अल्कोहोलमुळे, की आय एम सेफ. असं असतं, खूप स्ट्रॉंग आहे. आणि कारण लिव्हर सिरोसिस हा शेवटी समजतो. तुमच्या शरीराच्या आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. इनिशियली फॅटी लिव्हर होतो, त्याच्यानंतर हेपॅटायटिस कधीतरी मध्येच होऊन गेलेला असतो, मग हळूहळू जो डॅमेज असतो हा पिरियड खूप लॉंग असतो. हा काही 6 महिने किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्षात होत नसतो. इट विल टेक अराउंड एक 15 ते 20 वर्ष लागतात त्या गोष्टीला. तो हळूहळू डॅमेज जो चालू असतो, मग तो एका शेवटच्या स्टेजलाच आपल्याला सिम्पटम दिसायला सुरुवात होते. ज्यावेळेस सिरोसिस एकदम सेट होतो त्यावेळेस सिम्पटम दिसायला सुरुवात होते. बरं, ह्या लक्षणांविषयी पुन्हा एकदा सांगा. प्रत्येक स्टेजमध्ये नेमकी काय लक्षणं दिसतात? म्हणजे लिव्हर सूज येते त्यावेळेस काय दिसतात, फॅटी लिव्हर्स वेळेस काय लक्षणे दिसतात? इनिशियल स्टेज, पहिली स्टेजमध्ये फॅटी लिव्हर असते. फॅटी लिव्हरमध्ये फक्त आपलं एक चरबी डिपॉझिट होते. त्यावेळेस मात्र आपल्याला कोणतीच लक्षणं दिसत नाही. आपण जेव्हा रुटीन चेकअप करतो तेव्हा ते आपल्याला कळून येतं. पण त्यासाठी मग आपण काही टेस्ट करतो की खरंच लिव्हरमध्ये काय डॅमेज चालू आहे का. त्यासाठी एक लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेतो. आणि जेव्हा लिव्हर फंक्शन टेस्ट वाढलेले असतात त्याला आपण हेपॅटायटिस म्हणतो. त्या स्टेजमध्ये मात्र आपण ट्रीटमेंट देऊन हा हेपॅटायटिस कमी करू शकतो आणि पुढे होणारा जो परमनंट डॅमेज आहे तो टाळू शकतो, आणि जो होणारा सिरोसिस आहे तो आपण टाळू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आज इथे आलात आणि अत्यंत महत्त्वाचा विषय होता, कारण की सध्याच्या घडीला अगदी तरुणांपासून सगळ्याच वयोगटांमध्ये मद्यप्राशन केलं जातं. त्यामुळे मद्यप्राशनामुळे काय लिव्हरला त्रास होतोय, लिव्हर किती प्रमाणात निकामी होऊ शकतं, किती प्रमाणात त्याचे खराब होऊ शकतं, याविषयी तुम्ही योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.